माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा वार्षिका सहयोगनगर नांदेडच्या वतीने माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारात भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या 12व्या वर्षावास कार्यक्रमास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष काटकांबळे, रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या अध्यक्षा जयाताई सूर्यवंशी, राजेश बिराडे उपस्थित होते। या प्रसंगी साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निधीतून 15 लाख मंजूर झालेल्या स्वयंपाकगृहाचे पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सतत 3 महिने चालणाऱ्या वर्षावास कार्यक्रमाच्या ग्रंथाचे वाचन करणारे ॲडव्होकेट भीमराव हाटकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। या वर्षावास कार्यक्रमात दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म, संविधान विषयक माहिती व धम्मदेसना होणार असून धम्म उपासकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे यांनी केले आहे। आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावासाला प्रारंभ या आषाढ पौर्णिमापासून होत असतो। गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी मी वर्षावास आहे। 13वा वर्षावास माझा चालू आहे। माझे गुरु उपगुप्त बनतेजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी धम्माचा प्रचार करत असतो। श्रद्धावान उपासक उपासिकांनो, हा आषाढ पौर्णिमा अति महत्त्वाची आहे। सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये अति महत्त्वाची आहे। पुढे बुद्ध झाले। बुद्ध हे जगाचे गुरु होऊन झालेले आहेत। गुरु कोण असावा, कसा असावा गुरु? तर भगवान बुद्धासारखा गुरु असला पाहिजे। असा गुरु मिळणं तो भाग्यवान आहे। 32 लक्षणाने परिपूर्ण असलेला हा बुद्ध, त्यालाच गुरु मानावं। या 12 वर्षापासून या ठिकाणी मी काम करतो आहे। या ठिकाणी जे रमेश कोकरे असतील, राजेश बिराडे असतील किंवा साहेबराव गायकवाड असतील, ही त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी चालतो। साहेबराव गायकवाडांनी या ठिकाणी जो अनेक सरकारी फंड आणलेला आहे, या ठिकाणी खूप मोठं चांगलं काम चालू केलेलं आहे। आज देखील एक कार्यक्रमाचे भूमिपूजन केलेलं आहे आणि या ठिकाणी अभ्यासिका चालू झालेली आहे। हे सारं श्रेय साहेबराव गायकवाड यांना जातं। जास्तीत जास्त मुलांना पाठवून आपल्या मुलांना या ठिकाणी बुद्ध विहाराच्या जोडून बुद्ध धम्माचा अभ्यास आणि पूर्ण ज्ञान घेऊन लाभान्वित करावं, असा हा प्रसंग पुन्हा पुन्हा येत नाही। हा बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण एक कुशल कर्म करण्याचा आपण संकल्प केलेला आहे। या ठिकाणी जे गायकवाड हटकर सर या ठिकाणी ग्रंथ वाचणार आहेत। जास्तीत जास्त उपासक उपासिकाने बुद्ध विहारामध्ये उपस्थित राहावं। सर्वांना सप्रेम जय भीम। आज वर्षावास प्रारंभ आमचे भंते शीलरत्नजी यांच्या वर्षावासचा पहिला दिवस आहे आणि याचं औचित्य साधून लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्याकडे आम्ही सततचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी एक 15 लाखाचा जो निधी आमच्या स्वयंपाकगृहासाठी आणि शेडसाठी दिला, त्याचं आज भूमिपूजन भंते शीलरत्नजी आणि भाग्यनगरचे कर्तव्यदक्ष PI तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व उपासक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। तांबे साहेबांनी आमच्याकडे आता जे वातानुकूलित अभ्यासिकेचं काम चालू आहे त्याची पण पाहणी केली आणि तांबे साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये या बाबतीत कौतुक करून सांगितलं की अतिशय चांगल्या पद्धतीने हा आपण उपक्रम पुढे घेऊन येत आहात। विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालू केलेली आहे। त्याबद्दल त्यांनी जी आमची टीम आहे बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट
याचं कौतुक केलं, थाप दिली। मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरच ही अभ्यासिका आम्ही सर्वांसाठी खुली करूत। आमचं काम हे प्रगतीपथावर चालू आहे। तसेच वर्षावास निमित्त तमाम भारत देशातील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना जाहीर शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्धाय। नमो बुद्धाय, जय भीम। मी रमेश कोकरे, भारतीय बौद्ध महासभेचा नांदेड शहर सरचिटणीस आहे। तसेच बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे। आणि माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड यांचं आम्ही व्यवस्थापन पाहतो। त्यामध्ये आमचे राजेजी बिराडे साहेब यांचं देखील आम्हाला खूप सहकार्य असतं। तसेच बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड यांचं देखील खूप सहकार्य असतं। या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये आज जो पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो या ठिकाणी निवासाला असतात आणि त्यांचा हा 13वा वर्षावास या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे। त्या माध्यमातून आम्ही धम्म ज्ञान जे आहे ते अनुसरण्याचा प्रयत्न करू त्यांच्या माध्यमातून। तसेच या ठिकाणी डॉक्टर भीमरावजी हटकर साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे गाढे अभ्यासक आहेत। तर त्यांच्या माध्यमातून दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं वाचन 3 महिन्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। एका अभ्यासकाकडून या ठिकाणी ग्रंथाचं वाचन होत आहे, ते खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि नांदेड शहरामधील सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या ग्रंथ वाचनाचं जे श्रवण जे आहे ते या ठिकाणी करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हावं असं आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीनं, वार्ड शाखेच्या वतीनं आणि बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं देखील करतोय। तसेच या ठिकाणी माता रमाई आंबेडकर महिला मंडळ देखील कार्यरत आहे की ज्याच्या अध्यक्षा जयाताई सूर्यवंशी आहेत। त्या देखील या ठिकाणी महिलांचं संघटन चांगल्या पद्धतीनं करतात आणि या विहाराला एक चांगल्या पद्धतीनं जी चळवळीसाठी उपयुक्त असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या प्राप्त करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही काम करत आहोत। आजच या ठिकाणी एक महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणचं किचन सेटचं जे उद्घाटन आहे ते या ठिकाणी म्हणजे भूमिपूजन जे आहे ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे की ज्याच्यासाठी आदरणीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांनी निधी दिलेला आहे आणि साहेबरावजी गायकवाड यांनी त्याचा पाठपुरावा केला आहे। तर त्या माध्यमातून तसेच सुभाषजी काटकांबळे साहेब या ठिकाणचे जे काही ज्येष्ठ आमचे उपासक आहेत, मार्गदर्शक आहेत, ते देखील आम्हाला वारंवार सहकार्य करतात। या सगळ्याच उपासकांच्या ज्येष्ठांच्या माध्यमातून या ठिकाणी विहाराचा विकास होत आहे। आणि हे माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार जे आहे ते नांदेड शहरामधीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामधील एक चळवळीचं एक मोठं केंद्र बनलेलं आहे। आणि या ठिकाणी आम्ही एक अभ्यासिका देखील करत आहोत की जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी जे डिजिटल अशा स्वरूपाची अभ्यासिका या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत। अवघ्या काही 15-20 दिवसामध्ये त्याचं देखील आम्ही या ठिकाणी लोकार्पण करण्यासाठी सज्ज आहोत। तेव्हा हे मोठमोठी कामं जी आहेत या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून होणं याच्यासाठी आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो। एक विहाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केवळ पूजापाठ न करता किंवा कर्मकांड न करता समाजाच्या उपयोगासाठी आपल्या मुलांच्या किंवा येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी काम करू शकत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे।